रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा प्रतिवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। यावर्षी देखील आज सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला विधानसभा प्रतोद भरत गोगावले, महाड तहसीलदार शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, पाचाड गावातील ग्रामस्थ, शिवभक्त तसेच पाचाड जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। मग आम्ही स्वाभिमानाने डोळे मिटून घेतले। म्हणून जिजाऊंबद्दल मला असे म्हणावेसे वाटते, वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचीच लागते, वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचीच लागते। म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणांपुढे मान माझी सदैव झुकते, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणांपुढे मान माझी सदैव झुकते। राष्ट्रमाता वीर माता जिजाऊ की जय। तर आम्ही सगळे धन्य आहोत की जिजाऊ महासाहेबांची या ठिकाणी आपण पाहताय, इथं समाधी स्थळ आहे आणि तो कार्यक्रम इथं जयंतीचा आम्ही साजरा करतोय। 425 वर्ष या मातेला जन्म होऊन झालेला आहे। परंतु आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या मातेचं नाव घेतलं जाऊ शकणार नाही आहे। असं केलेलं काम आणि कार्य त्यांना अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतंय। आणि पाचाड या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण साजरा करतोय। पूर्वी आम्ही फक्त पुण्यतिथीचाच कार्यक्रम साजरा केला जायचा, परंतु हळूहळू हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्याला आता चांगलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त व्हायला लागलेलं आहे। या वर्षाला तर आम्हाला समाधान वाटतंय की एवढ्या मोठ्या संख्येने ही आमच्या आजूबाजूच्या परिसरातील बाहेरची सर्व लोक, शाळेच्या मुलांच्या सहली या सगळ्या इथं आलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही समाधानी आहोत की आमच्या महासाहेबांचा आजचा हा जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये, मला तर वाटतं प्रत्येक गावामध्ये हा साजरा होणं क्रमप्राप्त आहे। जर जिजाऊ महासाहेब नसते तर नसते शिवाजी महाराज, आणि नसते शिवाजी महाराज तर आज आपली काय अवस्था झाली असती, एवढंच मला वाटतं।